आता बातमी आहे लोकशाही मराठीच्या इम्पॅक्टची। दहिसरच्या एकसर गावातील 7 एकरचा भूखंड घोटाळा समोर आलेला आहे। अल्पेश अजमेरा बिल्डरचा सर्वात मोठा घोटाळा समोर येतोय। प्रस्तावित रुग्णालयाची जागा नफेखोरासाठी लाटली अशी चर्चा। मात्र प्रस्तावित रुग्णालयासाठी कोणतीही पावलं उचलली गेलेली नाहीत। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर हा मुद्दा विधानसभेमध्ये उचलण्यात आला आहे। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। माझ्या मतदारसंघातील एक सीटीएस नंबर 867 एकूण 60 एकर जमिनीचा भूखंड हा त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 2.5 करोडचा भूखंड जवळजवळ त्यावेळेला 349 कोटी 15,19,013 रुपयाला विकत घेतला। अध्यक्ष महोदय, आज 5 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा ह्या भूखंडावरती ज्या बिल्डरने ज्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती भ्रष्टाचार केलेला आहे, ज्या एखाद्या नेत्याने त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा भूखंड 2.5 करोडचा 349 कोटीला दिलाय, त्याच्यावर अजून कारवाई झाली नाही। अध्यक्ष महोदय, आपल्याकडे कायदा आहे, अशा भूमाफियांवर का आपण कारवाई करत नाही? तर ह्या भूमाफियांवर कारवाई करायला आज त्या भूखंडावरती अनेक बिल्डर येतात, आमच्या तिकडच्या राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांना त्या आश्वासन देत आहेत की मी हा भूखंड विकत घेतलेला आहे, मी इकडे बिल्डिंग बांधणार आहे। अरे, मुंबई महानगरपालिकेने जर 456 कोटीला तो भूखंड विकत घेतलेला असेल तर बिल्डर कसं काय तिकडे लोकांची दिशाभूल करू शकतात? अशा लोकांवर सुद्धा कडक कारवाई करणं ही गरज आहे आणि त्याबद्दल मी त्याच्याबरोबर आम्ही त्यावेळेला सुद्धा मागणी केलेली की जो गैरव्यवहार करणारे दोषी आढळणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी मी त्यावेळपासून करत आहे, पण ती अजून होत नाहीये। तरी गृह खात्याने त्याच्यावर चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।